विलासनगर रस्त्यावर असलेल्या नेमानी जिनिंग प्रेसिंग कारखाना आहे। या कारखान्यात हजारो क्विंटल कापसाच्या मोठी ढिगारे लागले आहे। मात्र या ठिकाणी दुपारी अचानक आग लागल्याचे लक्षात आले। येथील कारखान्याच्या मागील बाजूने काही शाळकरी विद्यार्थी झाडाच्या चिंचा तोडत होते। त्यांना कापसातून धूर निघत असल्याचे दिसून आल्याने तेथील कर्मचाऱ्याला माहिती दिली। तोपर्यंत आगीने चांगलेच रौद्र रूप धारण केले होते। येथील कर्मचाऱ्याने तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली आणि स्वतः येथील नळाच्या पाईपद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला। काही क्षणात अग्निशमन वाहन दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणण्यात आले। आग सर्वत्र लागल्याने नियंत्रण आणण्याकरिता 4 अग्निशमन वाहनातील पाण्याचा वापर करावा लागला। या आगीत जवळपास 150 क्विंटल अंदाजे किंमत 30 लाखाचा कापूस जळाला आहे। आगीपासून वाचलेला कापूस अंदाजे 1 कोटी रुपयाचा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अग्निशमन विभागाचे उपकेंद्र प्रमुख अनवर, सूरज लोनारे, अमीन शेख, गौरव फुके, किशोर शेंडे यांनी आग विझवण्यात अथक परिश्रम घेतले। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।